नमस्कार मित्रांनो, खोपोली शहरातील शासकीय विश्रामगृहाच्या मागे आम्ही आहोत। येथे भुयारी गटार योजनेचं काम चालू आहे। जी खोपोली शहरातील मल निस्सारण योजना जी 106 कोटीची आहे, त्याचं आज काम चालू आहे। त्याचं आम्ही निरीक्षण करण्यासाठी आलेलो आहोत। आणि आता इथे एक चेंबर बनवलेला आहे आणि त्या चेंबरला खाली कोणत्या प्रकारची पीसीसी केलेली नाहीये आणि बांधकामाचे जे पण जे त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते सुद्धा फॉलो केलेले दिसत नाहीयेत। ह्या भागामध्ये तशी दाट वसाहत पण नाहीये। आता इथून कलेक्शन पॉइंट्स वगैरे कसे घेणार, काय घेणार त्याचं काही कळत नाहीये। जी खोपोली शहरातील भुयारी गटार योजना आहे तिला 1.5 वर्षाचा कालावधी होता, तो कालावधी पण पूर्ण झालेला आहे, 1.5 वर्षाच्या वर गेलेला आहे। आता नगर परिषदेने कालावधी वाढवून दिलेला आहे का कॉन्ट्रॅक्टरला, त्याची माहिती आता घ्यायची आहे। आणि अजूनही ती भुयारी गटार योजना काही अंमलात आलेली नाहीये। पहिला फेज जो आहे 106 कोटीचा तो अजून पूर्ण झालेला नाहीये। दुसऱ्या फेजमध्ये 274 कोटी काहीतरी बजेट आहे, तो सुद्धा अजून काही चालू झालेला नाहीये। आणि ही भुयारी गटार योजना पहिल्या क्षणी तर असं वाटतंय का ही पूर्णतः फेल होणारी योजना दिसत आहे आणि 100 कोटी रुपये हे पाण्यात जाणार आहे किंवा जमिनीत जाणार आहे म्हणू शकतो आपण। जय हिंद, जय महाराष्ट्र। चेक करावं लागेल आपल्याला पाइप की डायमेंशन। ये 200 का पाइप है, 200 mm का पाइप है। 200 में अशा प्रकारे जर भूमी अंडरग्राउंड ड्रेन लाईनचं काम होत असेल ते कितपत योग्य आणि सही आहे टेक्निकली हे पाहणं गरजेचं आहे। मेरा भी ऐसा देख रहा है करके, पानी कर रहे करके। इसके अंदर तो नीचे ये चेंबर बनाया गया है, उसके अंदर नीचे पीसीसी किया हुआ दिख रहा नहीं है। हे पाईप जे भुयारी गटार योजनेसाठी टाकण्यात येत आहे, थोड्याशा वजनामध्ये ते पिंच झालेले आहेत आणि तडकलेले आहेत, दाबले गेलेले आहेत। त्यांच्यावर मातीचं वजन आलं तरी ते पूर्ण दबावाने प्रेशरने दाबले जाणार आहेत। त्याच्यानी कसं काय ही भुयारी गटार योजनेमधील मल याच्यामध्ये वाहणार आहे हे अधिकाऱ्यांनी आम्हाला सिद्ध करून द्यावे।